गोकुळ दूध संघ हा महाराष्ट्र राज्यातला मला वाटतं नामांकित आणि अव्वल दर्जाचा दूध संघ आहे। तो टिकला पाहिजे, वाढला पाहिजे या मतावरती मी गेले 5 वर्ष ठाम होते आणि इथून पुढेही ठाम असणार आहे। यासाठी मी स्वतः ज्या संस्था माझ्याकडे आलेल्या आहेत मदत मागायला, त्यांच्या काही संस्थांचं पिटिशन आम्ही आज कोर्टात दाखल करतोय। त्यांच्या वतीनं हे आम्ही कोर्टाला सांगतोय की आम्ही जेन्युइन सभासद आहोत, आमचं दूध येतंय, आमचं ऑडिट झालेलं आहे, जे काही आहे ते आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहे आणि सगळ्या संस्थांची व्यवस्थित चौकशी ही इन कॅमेरा घ्यावी ARनी आणि ह्या इन कॅमेरा चौकशीमध्ये ज्या संस्था पात्र ठरतील त्या संस्थांना मतदानाचा अधिकार देऊन निवडणूक प्रक्रिया लवकरात लवकर लावावी असं आम्ही पिटिशन आता कोर्टात दाखल करायला चाललेलो आहोत। गोकुळ दूध संघावरती मध्यंतरी माननीय सचिव मुंडे साहेब यांनी गोकुळच्या असं नाही तर टोटल जिल्ह्यातल्या किंबहुना राज्यभरातल्या ज्या दूध संस्था शासन निर्णयाप्रमाणे किंवा शासनाच्या नियमाप्रमाणे 50 लिटरच्या आतल्या आहेत त्या अवसायनात काढाव्यात म्हणून आदेश जाहीर केले। त्याच्यामध्ये फक्त 50 लिटरच्या आतल्या दूध संस्था अवसायनात काढायचं असं नाही आहे, त्याला बऱ्याच क्रायटेरिया आहेत। काही संस्थांचे ऑडिट झालेले नाही आहेत, काही संस्थांच्या इलेक्शन्स जर लागलेल्या नसतील तर असे बरेच त्याला नॉर्म्स लावले होते आणि असं माननीय सचिवांचं पत्र हे 2023ला म्हणजे सांगायचं झालं तर 27/9/2023ला मुंडे साहेबांनी काढलं। त्या पद्धतीनं सगळ्या चौकशा झाल्या आणि त्यामध्ये जवळपास 450 संस्था आपल्या जिल्ह्यामध्ये अशा आढळल्या ज्या 50 लिटरच्या आतलं संकलन करतायत, किंबहुना काही संस्था अशा आहेत ज्या 0 लिटर दूध गोकुळला घालतात। म्हणजे आत्ता जी माझ्याकडे यादी आहे ती जिल्ह्याची नाही आहे, ही केवळ दूध संघामधून उपलब्ध झालेली जाहीर यादी आहे माझ्याकडे, ज्यामध्ये असं कळतंय की यातल्या काही दूध संस्था आहेत ज्यांचं 0 लिटर दूध संघाला येत होतं। आमचं प्रामाणिक संचालक म्हणून किंवा या संघाचे विश्वस्त म्हणून अशी भूमिका आहे की या 1100 ज्या संस्थांच्या वरचा मध्यंतरी आदेश उठवण्यात आला त्यामध्ये बऱ्याच अशा संस्था सुद्धा अडकलेल्या आहेत ज्या पूर्वीपासून आहेत, ज्यांनी यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळा मतदान केलेलं आहे। कदाचित त्यांची कारणं वेगळी असतील या अवसायनात निघायची किंवा काहींचे जर कागदपत्र त्यावेळेस व्हेरीफाय झाले असतील तर आत्ताच्या नवीन यादीमध्ये ते असणार सुद्धा नाही आहेत। तर अशा प्रकारे कोणाचाही मतदानाचा अधिकार काढून न घेता पुन्हा एकदा फेर तपासणी व्हावी, या सर्व मतदारांचा विचार व्हावा। गोकुळ दूध संघ हा महाराष्ट्र राज्यातला मला वाटतं नामांकित आणि अव्वल दर्जाचा दूध संघ आहे। तो टिकला पाहिजे, वाढला पाहिजे या मतावरती मी गेले 5 वर्ष ठाम होते आणि इथून पुढेही ठाम असणार आहे। आज जी बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा हा निर्णय झाला की ज्या संस्था जेन्युइन आहेत, ज्यांची कागदपत्र उद्या तपासून जे आपल्याला कळेल की या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे गोकुळतर्फे, अशा संस्था राहतील। ज्या संस्थांची कागदपत्र पूर्ण नाही आहेत अशा संस्था कदाचित बाजूला जातील, पण तरीही त्यांचं सभासदत्व रद्द करायचं नाही हा गोकुळचा निर्णय राहील। गोकुळचे सुद्धा काही पोटनियम आहेत की मतदार कोण होऊ शकतं गोकुळचा, ब वर्ग सभासद हा मतदार होऊ शकत नाही, त्याच्यासाठी अ वर्ग सभासदत्व घ्यावं लागतं आणि म्हणून काही या पोटनियमाच्या अनुषंगानं असू देत हे पुन्हा आपल्याला ठरवता येईल की मतदानाचा अधिकार कुणाला मिळणार, पण कोणाच्याही मतदानाच्या अधिकारावरती गदा येऊ नये यासाठी आम्ही सर्व संचालक प्रयत्न करणार आहोत। यासाठी मी स्वतः ज्या संस्था माझ्याकडे आलेल्या आहेत मदत मागायला, त्यांच्या काही संस्थांचं पिटिशन आम्ही आज कोर्टात दाखल करतोय। त्यांच्या वतीनं हे आम्ही कोर्टाला सांगतोय की आम्ही जेन्युइन सभासद आहोत, आमचं दूध येतंय, आमचं ऑडिट झालेलं आहे, जे काही आहे ते आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहे आणि सगळ्या संस्थांची व्यवस्थित चौकशी ही इन कॅमेरा घ्यावी ARनी आणि ह्या इन कॅमेरा चौकशीमध्ये ज्या संस्था पात्र ठरतील त्या संस्थांना मतदानाचा अधिकार देऊन निवडणूक प्रक्रिया लवकरात लवकर लावावी असं आम्ही पिटिशन आता कोर्टात दाखल करायला चाललेलो आहोत। इथं कोणावरही अन्याय होऊ देणार नाही। यामध्ये बऱ्याच जुन्या संस्था पण अडकलेल्या आहेत, नवीन पण अडकलेल्या आहेत। मग ज्या योग्य असतील त्या पात्र 100% ठरतील। यांच्याबरोबर आम्ही कालही होतो आणि आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। यांच्यासाठीच मदत मागायला शेवटी आम्ही न्यायालयात चाललेलो आहे की निवडणूक प्रक्रियेची घाई न करता या सर्वांची चौकशी होऊन यांना यांचा निवडणुकीचा अधिकार मिळावा योग्य पद्धतीनं। मध्यंतरीय आदेश जेव्हा काढण्यात आले संस्थांना तेव्हा एकूण 1108 आदेश हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाठवण्यात आले, त्यातले
ज्या संस्थांना पोचले त्यांची पोहोच जी आम्हाला उपलब्ध म्हणजे AR ऑफिसला उपलब्ध झाली ती फक्त 700 संस्थांची झाली. 769 पोस्टाकडून परत आलेले म्हणजे ज्यांचे पत्ते नाही सापडले अशा 40 संस्था आहेत आणि पोहोचच उपलब्ध न झालेल्या अशा 300 संस्था आहेत जवळपास. त्यामुळं ह्या सगळ्यांची चौकशी जी असेल तर होऊन योग्य पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडावी आणि सगळ्यांना त्यांच्या मतदानाचा अधिकार जे पात्र आहेत त्यांना मिळावा असं आमचं मत आहे. याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. धन्यवाद. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.